जय जिजाऊ जय शिवराय। आज व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या, पण व्हिडिओ मात्र पूर्ण ऐका। आज कृषी विभागाचे अधिकारी शंड झालेले आहेत। स्थानिक पुढाऱ्यांचं त्यावर कसलंही दडपण नाहीये किंवा कसलीही त्यांची चौकशी नाहीये। तू मेरा भाई हम मिल बट खाई अशा पद्धतीत नेते आणि अधिकारी सिस्टम चालू आहे। यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत आहे। आज हस्तूर असेल किंवा सातोना असेल, येथील शेतकऱ्याला फसवणूक झालेली आहे। बनावट खतं देण्यात आलेले आहे आणि त्या खताचा डोस दिल्यानंतर त्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। मग याकडे कुठलाही पुढारी बारकाईने बघत नाहीये। पुढाऱ्याचं फक्त एवढं झालंय, मला 4 कामं आणायचे, ते कामामध्ये भ्रष्टाचार करायचा आणि स्वतः पैसे कमवायचे। मग आमचा नेता भूमिपुत्र कसा असेल बरं? मग फक्त बॅनरसाठीच भूमिपुत्र शेतकरी योद्धा अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे। शेतकऱ्याची फसवणूक होत आहे आणि शेतकऱ्यांनीही याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। तुमच्या प्रश्नावर कोणता नेता काम करतोय त्याची साथ द्या, कारण की हे पुढारी नेमलेले असतेत आपण आपले प्रश्न शासनादरबारी पोहोचवण्यासाठी, शेतकऱ्याचे प्रश्न अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी। मग खरंच आपला नेता आपले प्रश्न शासन दरबारी मार्गी लावतोय का, हे विचार करणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण अंधपणे या पुढाऱ्यांवर विश्वास ठेवतो आणि यांच्या भूलथापांना बळी पडतो व त्यांना निवडणुकांमध्ये जिंकण्याचा आपण पूर्णपूर प्रयत्न करतो। मग ते आपला प्रश्न मार्गी लावण्याचा कधी प्रयत्न करतात का? आज रोजगारी असेल, शेतकऱ्याच्या पीकमालांचा भाव असेल, खते बियाणेमध्ये अव्वाच्या सव्वा भाव देत असतील, मग या प्रश्नाकडे ते बारकाईने बघतात का, हा विचार करायची वेळ आहे। आपण निवडणुका आल्या की नेत्याने थोडीशी त्याची डांगडिंग केली की आपण त्याला त्याच्या माग दादा मामा भाऊ भैया करून पाहतो। मग हे थांबलं पाहिजे आणि विचार करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये भी मतदान केलं पाहिजे। कारण ज्या वेळेस एखादा नेत्याची जबाबदारी असते, आपला आरोग्य विभाग असेल, आपल्या गावातली ग्रामपंचायत असेल, हे वरिष्ठ नेत्यांचे काम आहेत। आपण शेतकरी बांधवांना एक राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या समस्येवर आपण स्वतः काम केलं पाहिजे। आपल्या घरातला नेता आपणच बनून आपल्या समस्याचं समाधान केलं पाहिजे। इतरत्र पुढाऱ्यांकडे फिरण्यापेक्षा तो पुढारी तुमचं काम करू शकत नाही तर त्याची टक्केवारी वाढवतो। कारण की ज्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांची तक्रार घेऊन जातात त्यावेळेस अधिकाऱ्याला एक फोन लावून ते त्यांचा हिस्सा काढून घेतात। मग यामध्ये फक्त नुकसान शेतकरी बांधवाचंच आहे, तुमच्या प्रश्नाला मार्गी लावलं जात नाही। आज तुम्हाला खते बियाणे घेण्यासाठी MRP पेक्षाही अधिक किंमत मोजावी लागते। याकडे तुमच्या स्थानिक नेत्यांचं लक्ष नाही का? स्थानिक नेत्यांना तुमचे मतं नाही पाहिजेत का? मग हे काम कोणी करायचं? हे काम स्थानिक पुढाऱ्यांचं असतं। ज्यावेळेस तालुकास्तरीय काम असेल ते तुमच्या आमदाराचं किंवा पंचायत समिती सदस्याचं काम आहे। जिल्हास्तरीय असेल त्यावेळेस खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य यांचे काम आहेत। मग हे कामं तुमचे योग्य वेळी करतात का? आज कितीतरी आरोग्य केंद्रामध्ये सुविधा नाहीये, कितीतरी जिल्हा परिषद शाळेमध्ये सुविधा नाहीयेत, कितीतरी ग्रामपंचायतचे गलथान कारभार आहेत। मग याकडे कोण लक्ष देणार? तहसील महसूल विभागामध्ये गेलं तर राशन कार्ड असेल, अनेक मतदान कार्ड असेल, अनेक समस्यावर कोण काम करणार? प्रत्येक जाग्यावर 100-50 रुपये दिल्याशिवाय काम होत नाहीये। आणि हेच का स्वातंत्र्य? आज स्वातंत्र्य असूनही स्वातंत्र्य नसल्यासारखं वाटतंय, कारण की आपल्याच भाऊबंधांना आज पैसे देऊन काम करावून घ्यावं लागतंय। मग इंग्रज का वाईट होते का? आज ही बोलायची वेळ येत आहे। मग असं म्हणावं लागेल, गोरे गेले आणि काळे राज्य करत आहेत। मग ही खूप भीषण परिस्थिती आहे। आज जर पाहायचं असेल, छोटी जरी अडचण असेल शासकीय विभागामध्ये तर तिथं पैसे द्यावे लागतात। मग हे नेते काय करतात आणि कशा पद्धतीने स्वतःचं घर लाटतात, मोठं करतात, हे पहा आपण आणि आपणच विचार करा। यामुळे शेतकरी पुत्रांना आणि तरुणांना एवढीच विनंती आहे की स्वतःचा नेता स्वतः व्हा, स्वतःचे प्रश्न स्वतः मार्गी लावा। कोणाचे झेंडे घेऊन किंवा चटया उचलल्याने तुमचे कामं होणार नाहीत। त्यामध्ये 4 लोक स्वतःची गुत्तेदारी बघतील, पण तुमचा फक्त वापर केला जाईल। त्यामुळे आपल्या शेतकरी बापाला
सहकार्य करण्यासाठी तुम्ही शिकला आहात, मग तुम्हीच एक वेळ ठेवा की एखाद्या सरकारी विभागामध्ये जर तुमच्या बापाचं काम नसल होत, त्या सरकारी अधिकाऱ्याची कॉलर पकडायची हिंमत तुमच्यामध्ये ठेवा. त्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाचा खरा नेता म्हणून ओळखले जा. जय जिजाऊ, जय शिवराय.